इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा भाग पाहायला मिळणार आहे. आपल्याला पाहायला मिळणार आहे की आर्यनची अगदी पैसे वसूल धुलाई झालेली आहे आणि ती धुलाई सत्य आणि मंजू यांनी मिळून केलेली आहे. सत्यानं जरा कमी तरी केलं असेल, पण मंजूने अगदी कपडे धुतल्यासारखा त्या आर्यनला धुतलेला आहे. आजपर्यंत आर्यननं केलेली सगळी पापं तिनं चांगलीच बाहेर काढलेली आहेत आणि त्याच्या एक एक पापाचा हिसाब मंजूनं घेतलेला आहे. त्याला इतका मारलेला आहे की ही सिरियल तुम्ही नक्की पहा. पैसे वसूल मारामारी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता कालचा भाग इथपर्यंत आलेला होता. काल मंजूने सत्याला सोडवलेलं होतं आणि त्यानंतर आर्यन तेथे आलेला होता. तू याला घेऊन जाऊ शकत नाहीस असं तो मंजूला म्हणतोय. तू ना मला अगोदर जिवंत सापडायला पाहिजे होता, मग तुला कळलं असतं की हा आर्यन काय करतो. अशी धमकी त्याने सत्याला दिलेली असते. मंजू सगळं पाहत असते. आर्यन भलतंच चिडला आहे कारण मंजूने त्याला फसवले या गोष्टीचा त्याला राग आलेला आहे. मांडवामध्ये नवरदेवाचे कपडे घालून बसलेला हा आर्यन मंजूची वाट पाहत असतो आणि मंजू तर इकडं कारखान्याच्या गोडाऊनमध्ये येऊन सत्याला तिने गुंडाच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि ही गोष्ट आता आर्यनला समजलेली असते आणि त्यामुळंच तो चिडलेला आहे आणि तो लगेच सत्याच्या अंगावर जात असतो. तो सत्याला जोरातपणे ढकलतो. सत्या खाली पडतो, पण आता सत्या काही शांत बसणार नाही. सत्या पण तेवढ्याच ताकदीनं उठतो आणि त्याच्या अंगावर जातो. आता दोघांची चांगलीच भांडणं सुरू झालेली आहेत. पहिल्यांदा सत्याची ताकद जरा कमी पडताना आपल्याला दिसत असते, पण अंग झटकून जेव्हा सत्या हा अंगावर जाऊ लागतो आणि त्याची धुलाई करावं लागतो तेव्हा मात्र बघण्यासारखंच दृश्य आहे. पहिल्यांदा आर्यनने एक वीट उचलली असते आणि त्या विटेने अक्षरशः तो सत्याला मारत असतो, पण पुन्हा काय त्याचा हात धरला जातो आणि मग सत्याची जोरदार धुलाई सुरू होते. आजपर्यंत त्यांनी जे काही केलेलं होतं, जे काही सत्याला त्रास दिला होता, जे काही कट कारस्थानं केलेली होती, त्याचा बदला जणू काय सत्या घेतोय असंच आपल्याला पाहायला मिळतंय. आता मंजू शांत बसलेली असते कारण सत्या धुलाई करतोय म्हणून तिला बरं वाटत असतं. पण आता आर्यनची बाजू ही जराशी भक्कम झालेली आहे. आर्यन असतानाच क्रूर आहे आणि तो जिवारी मारत आहे आणि त्याच वेळेस तो सत्याला अगदी जोरदार मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मंजू मात्र शांत बसत नाही. मंजू त्याच्या अंगावर जाते तर तो मंजूला देखील जोरदार ढकलतो. मंजू पडते. अक्षरशः मंजूच्या तोंडातून रक्त येऊ लागतं. मंजू चिडते. चिडलेल्या मंजूला दिसते ती एक साखळी आणि ठरवते आता या नराधामाला त्या साखळीनं बांधायचं आणि याची धुलाई करायची. आणि आता बरोबर हा आर्यन सत्याच्या तावडीत सापडलेला असतो आणि तेव्हा त्याने त्याला बांधून टाकलेला आहे. म्हणजेच मंजूने आर्यनला बांधून टाकलेला आहे त्या साखळीने आणि आता आर्यन पुरता मंजूच्या हाती सापडलेला आहे. आता त्याला हालायला चान्स नाही आणि मग जे मंजूने त्याला धुवायला सुरुवात केली आहे ते अगदी बघण्यासारखं आहे. तेवढ्यात तिला एक चाबूक देखील मिळालेला असतो आणि त्या चाबकाने तिने सपासप त्याला मारायला सुरुवात केलेली आहे. अगं मंजू नको, खूप लागतंय, थांब माझं ऐक ऐक मंजू असं म्हणत असतो तो. पण ऐकेल ते आता मंजू कसली. इन्स्पेक्टर मंजूने त्याला दाखवून दिलं की इन्स्पेक्टर मंजू म्हणजे नेमकी काय असते ते. सत्या तर तिचं ते रौद्र रूप पाहतच राहतो. आता मंजूने सपासप त्याला मारायला सुरुवात केलेली आहे. ती नुसती मारतच नाही आहे, तर मारत असताना त्याच्या प्रत्येक पापाचा हिसाबसुद्धा ती त्याला सांगत आहे. एक ना एक पाप त्याने जे काय केलं आहे ना ते सगळं त्याला सांगते. तो तिला म्हणतोय की मी तुला मिळवण्यासाठी हे सगळं काय केलं होतं. तेव्हा ती म्हणते अच्छा मिळवण्यासाठी, मग हा घे एक फटका मला मिळवण्यासाठी, हा घे एक फटका तू माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी, हा घे एक फटका तुझ्या मानसिकतेसाठी. आता तुझ्या विकृतीचा मी शेवटच करते असं म्हणून ती फक्त त्याला मारत नाही तर ती आता त्याला ओढत ओढत गावात घेऊन जाते. गावातले सगळे लोक जमा होतात. सगळ्या परिसरात समजतं की आर्यनची धुलाई झालेली आहे. आर्यनची खूप मोठी बदनामी गावात झालेली असते.
अख्खं गाव त्याच्या भोवती जमा झालेलं असतं आणि अख्खं गाव पाहत असतं की इन्स्पेक्टर मंजू आर्यनची कशी धुलाई करत आहे आणि त्याच्या पापाचा कसा हिसाब लावत आहे. एक एक त्याचा गुन्हा ती त्याला सांगते आणि एका एका गुन्ह्याचा एक एक फटका त्याच्या तोंडावर, अंगावर, पाठीवर देते. त्याची चामडीनं चामडी त्याने सोलून काढलेली आहे. एका एका फटक्यानं त्याचे कपडे देखील फाटत आहेत, पण मंजूचा राग मात्र थोडाही कमी होत नाही. मंजू त्याला म्हणते की तू आत्तापर्यंत जे काही गुन्हे केलेत ना ते आठव. हा एक फटका तुला आमच्या जयदीप भाऊजीला मारण्यासाठी, हा एक फटका तुला माझ्या आईसाहेबांना मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी, हा एक फटका तुला माझ्या सत्याला माझ्यापासून दूर करण्यासाठी, त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी, हा एक फटका तुला माझ्याकडून माझं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे. अरे माझ्या कुंकवाला हात घालायची लायकी तरी आहे का तुझी? या कुंकवामध्ये 33 कोटी देवींचं बळ असतं आणि त्यात तू हात घातला होतास ना, तर घे असं म्हणून एक एक फटक्यानं ती त्याला लोळवत आहे. तिचा फटका जसा त्याच्या अंगावर पडतोय तसं त्याचं चामडं सोललं जातंय आणि तो तळमळत उन्हात पडलेला आहे. खालून उन्हाचा चटका आणि वरून चाबकाचा फटका, असा मार त्याला मिळालेला आहे की आयुष्यात त्याने असा मार कधीसुद्धा खाल्ला नसेल, इतकं तिनं मारलेलं आहे. मारून मारून अक्षरशः त्याच्या डोक्यातून, तोंडातून रक्त तिनं काढलेलं आहे. इतका त्याने तिला मारलेला आहे. सत्या तिला म्हणतो, "अगं मंजू बास कर. थांब, मी माझ्या ताब्यात द्यायला, मी बघतो याच्याकडं काय करायचं ते." ती म्हणते, "नाही, हा माझा गुन्हेगार आहे. मी याला मारणार आहे." असं करत करत तिने गावातून आता तिला देवळाच्या जवळ नेलेलं असतं. देवळाच्या जवळसुद्धा ती त्याला शांतपणे नेत नाही, तर नुसतं ओढत ओढत घेऊन चाललेली असते. गावातले लोक त्याच्या मागं मागं येत असतात. अक्षरशः एक बँड पथक असतं, ते तर त्याच्याबरोबर बँड वाजवत असतं आणि त्या बँडच्या तालात अक्षरशः त्या मंजूने त्या आर्यनची धुलाई केलेली असते. आता देवळाच्या समोर आल्यानंतर तिथं गुलाल उधळला जातो आणि त्या उधळलेल्या गुलालात आर्यनला दिसतं ते म्हणजे मंजूचं रौद्र रूप. त्याला असं वाटतं की आपल्यासमोर दुर्गादेवीच उभी आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि या त्रिशूळाने ती आता आपला वधच करते का काय? आणि अक्षरशः मंजूने असं दुर्गादेवीचं रूप घेतलेलं त्याला दिसतं. असा मळवट भरलेला, एवढे दागिने घातलेले, असे तिचे हात, वेगवेगळे हात आणि त्या हातांमध्ये असलेले वेगवेगळे शस्त्र आणि मुख्य हातामध्ये त्रिशूळ आणि त्या त्रिशूळाचं टोक आर्यनच्या गळ्यावर. आणि आता एका सेकंदात ही आपल्याला मारून टाकते की काय, असाच भास आर्यनला झालेला असतो. आर्यन आता तिची माफी मागतो आणि म्हणतो, "तुला माझं प्रेम समजत नाही का गं? खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम केलं." तेव्हा ती म्हणते, "तुझी लायकी आहे का माझ्यावर प्रेम करण्याची? आणि तुझं प्रेम कसलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे. तुझं प्रेम फसवा आहे. तू अतिशय फसवा, खोटारडा आणि भिकारडा व्यक्ती आहेस. तू आजपर्यंत सगळ्यांना फसवलेला आहेस." तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "तू प्रेम करायच्या लायकीच नाही आहेस. तू फक्त माझे हात सोड, मग तुला दाखवतो हा आर्यन काय आहे ते." असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा तर अजूनच चाबकाचे फटके त्याच्या अंगावर पडू लागतात आणि त्याला म्हणते, "चल, आता तुझा पापाचा हिसाब मी इथं नाही करणार आहे. तुझ्या पापाचा हिसाब मी त्या ठिकाणी करणार आहे, ज्या ठिकाणी तू मला नवरी म्हणून बसवलं होतंस ना, मी तिथंच तुझ्या पापाचा हिसाब करणार आहे." आणि असं करत करत ती त्याला मांडवाकडे घेऊन चाललेली आहे. इकडं मांडवामध्ये आईसाहेब चिंतातूर झालेले आहेत. कारण ही मंजू कुठं गेली आहे? आणि तिथले पंडितजी पण म्हणतायत, "अहो लग्न नसलं करायचं, नसेल लग्न वेळेत लागत तर मी जाऊ का?" आणि त्यांना पंडितजींना आईसाहेब म्हणतात, "अहो थांबा जरासं, येईल आता ती मंजू." पण आता मंजू कशी येणार हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला आहे. आर्यनसुद्धा येईल असं त्यांना वाटतंय, पण आर्यन तरी कसा येईल हा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे. आणि आईसाहेब मात्र सर्वांची वाट बघत आहेत. आणि इकडं मंजूने धुलाईचा कार्यक्रम चालू केलेला आहे. थांबतच नाही आहे ती. एका फटक्यावर दुसरा फटका, दुसऱ्या फटक्यावर तिसरा फटका. अक्षरशः आता त्या आर्यनचे कपडे फाटलेले आहेत. बिचाराने नवरदेवाचा ड्रेस घातलेला होता आणि तो गोड गुलाबी स्वप्न बघत होता. पण त्या गोड गुलाबी स्वप्नाच्या ऐवजी त्याचं तोंडच गुलाबी झालेलं आहे. त्याचं तोंड लाल झालेलं आहे. नुसता फटक्यावर फटका खाऊन आर्यनला अक्षरशः त्याने केलेल्या प्रत्येक पापाची आठवणच होते. अशी धुलाई तिने केलेली आहे आणि आता तिने मारत मारत त्याला मांडवापर्यंत आणलेलं आहे. जेव्हा ती मांडवाच्या जवळ येते तेव्हा आईसाहेब तेथे असतात. त्यांना तर मोठा धक्काच बसतो. बघतायत तर काय, आर्यन आलाय आणि आर्यनला कोण घेऊन आले तर मंजू घेऊन आली आहे. आणि नुसती घेऊन आलेली नाही आहे, तर साखळीनं बांधलेला, कपडे फाटलेला आणि फटके खात असलेला आर्यन त्यांना दिसतोय. त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये.
त्या मांडवाच्या इथे जयदीप आहे, बलमा आहे, त्याचबरोबर सत्याचे वडील आहेत, पंडित जे आहेत, सपना आहे, सवी आहे आणि हे सगळेजण चित्र पाहतायत की आर्यनची अशी कुत्र्यासारखी धुलाई चालू आहे. आईसाहेबांना तर काय बोलावं तेच कळत नाही. त्यांचं तोंड नुसतं ततपप व्हायला लागतं. त्या जातात आणि मंजूला थांबवायचा प्रयत्न करतात. तेव्हा मंजू म्हणते, "नाही आईसाहेब, आज नाही, तुम्हाला माहिती नाही हा नराधम कसला आहे तो. यानेच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे." हे सुद्धा तिनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हा कोणता आमदार खासदाराचा मुलगा नाही आहे. त्याने तुमची फसवणूक केलेली आहे. पण आईसाहेबांना ते खरंच वाटत नाही. आईसाहेब म्हणतात, "नाही, तू खोटं बोलतेस." ती म्हणते, "नाही, मी एक शब्दसुद्धा खोटं बोलत नाही आहे. शब्द न शब्द मी तुम्हाला खरं सांगते. यानेच आपल्या सत्याला मारलेलं आहे. यानेच आपल्या सत्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे," असं देखील ती सांगते. आणि ते आईसाहेबला मात्र विश्वास बसत नाही. आईसाहेब म्हणतात, "तुला कोणी सांगितलं? तुला काय सत्याने सांगितलं का?" आणि मग आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सत्या येतो आणि म्हणतो, "हो, हो, मी सांगतोय तुला की यानेच मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे." आणि मग आईसाहेबांचे डोळे खाडकन उघडतात. त्यांना कळतं की आर्यन हा किती खोटारडा आहे. आर्यननी आजपर्यंत त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला, जयदीपवर हल्ला केलेला, सत्याला मारण्याचा प्रयत्न केलेला, तो आमदार खासदाराचा मुलगा नाही, असे कितीतरी त्याचे घाणेरडे कृत्य आणि त्याची विकृती आता आईसाहेबांसमोर देखील आलेली असते. आणि आता आईसाहेब त्याला काय शिक्षा देणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. पण तेवढ्यात एक नवीन इन्स्पेक्टरची एंट्री देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही इन्स्पेक्टर त्या आर्यनला काय शिक्षा देणार आणि त्याला वडत घासत कसा पोलीस स्टेशनपर्यंत नेणार हे देखील पाहणं तेवढंच मनोरंजक असणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.